हॅलो मैत्रिणींनो, तर रोजच्या प्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एकदम सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे। तर एकदम साध्या गोल गळ्याला आपण प्रोफेशनल लुक कसा देणार आहोत तर ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून एकदम छान अशी ही आजची डिझाईन तुम्हाला शिकायला भेटेल। तर हे बघा, आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 9 इंच आणि खालच्या साईडने आपण गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि ही लाईन आपण जॉईंट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आणि एकदम साधा गोल गळा आहे आणि त्याला आपण एकदम प्रोफेशनल लुक कसा देणार आहोत तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, आपण मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्यावर आपण हे अस्तर ठेवून घेणार आहोत। एकदम कमी वेळात आणि एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण खालच्या साईडने स्टिच करून घेत आहोत। ठीक आहे, आता आपण गळ्यालाही स्टिच करून घेणार आहोत। आता आपण गळ्याला स्टिच करून घेतलेला आहे। तर कमी खर्चात जास्त प्रॉफिट करून देणारी ही डिझाईन आहे। हे बघा, आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत। ठीक आहे, आता त्याला आपण छोटे छोटे कट देणार आहोत, जेणेकरून एकदम छान आणि परफेक्ट शेप आपल्याला मिळेल। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता आपण त्याला फोल्ड करणार आहोत। ठीक आहे, आता आपण त्याला वर खालच्या साईडने दाब टीप देऊन घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला खालची पट्टी ही जॉईंट करावी लागणार नाही। आता आपण गळ्यालाही दाब टीप देऊन घेऊ। एकदम सुंदर आणि एकदम छान अशी ही डिझाईन आहे। हे बघा, आता आपण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत। ठीक आहे, आता आपण दुसऱ्या साईडने ही अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे। आणि आता आपला हा गोल गळा एकदम छान अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर आता आपण त्याला प्रोफेशनल लुक कसा देणार आहोत तर ते आता पुढे दाखवणार आहेत। तर हे बघा, आता आधी आपण टक्स टाकून घेऊ। अशा पद्धतीने 4 इंचावर आपण टक्स टाकणार आहोत। ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने आता आपण टक्स टाकून घेत आहोत। ठीक आहे, तर दुसऱ्या साईडने आपण टक्स टाकून घेत आहोत। तर बऱ्याच बायकांचं असं म्हणणं असतं की गोलच गळा पाहिजे पण एकदम छान डिझाईन करा। तर ती कशा पद्धतीने करायची तर ती मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपला गोल गळा तयार झालेला आहे। ठीक आहे, आणि आता आपण याला छान अशी डिझाईन बनवणार आहोत। तर हे बघा, साडीचा उरलेला ब्लाऊज पीसचा काठ आहे। तर आपण या काठाचा वापर करून एकदम छान अशी डिझाईन बनवणार आहोत।
ठीक आहे. आता आपण याला ड्रॉ करून घेणार आहोत, डिझाईन कशी बनवणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण मार्क करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला सेम ड्रॉ करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ठेवून टॅप केलं की दोन्ही साईडने आपल्याला सेम डिझाईन आकार भेटेल. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपण उरलेला जो काठ आहे त्याचा वापर करणार आहोत. तर हे बघा, हा उरलेला काठ आहे. आणि आता आपण त्याला अशा पद्धतीने शेप देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला शेप देणार आहोत, जेणेकरून एकदम परफेक्टली आपण ड्रॉ केलेल्या लाईनवर तो काठ बसला पाहिजे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण तो काठ एकदम प्रॉपरली त्यावर सेट करून घेणार आहोत आणि त्याला स्टिच करून घेणार आहोत. एकदम मध्यभागी आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण काठ अटॅच केलेला आहे. आणि आता आपल्याला लेस घ्यायची आहे एकदम छान अशी. मी या ठिकाणी गोल्डन लेस वापरणार आहे, तर तुम्ही साडीच्या कलरची ही लेस वापरू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने आधी आपल्याला खालच्या साईडने लेस अटॅच करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही लेस अटॅच केलेली आहे. आणि आता आपल्याला साईडची लेसही कशा पद्धतीने लावायची आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपण लेस लावून घेत आहोत. ठीक आहे. एकदम कॉर्नरला एकदम परफेक्ट असा शेप आला पाहिजे, अशा पद्धतीने आपण लेस अटॅच करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण दुसऱ्या साईडलाही सेम पद्धतीने लेस अटॅच करणार आहोत. एकदम दोन्ही साईड आपल्या सेम आल्या पाहिजे, अशा पद्धतीने आपण ही लेस लावायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. दोन्ही लेसच्या मध्ये आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे. तिथे आपल्याला एकदम छान असा पॅच लावायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडनेही लेस लावून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपले डिझाईन झालेले आहे. तर आता आपण याला इथे आपण हा पॅच लावून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हा पॅच अटॅच केलेला आहे. तर ही बघा, अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. एकदम गोल गळ्याला एकदम सुंदर अशी ही डिझाईन तयार झाली. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय.